हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आता आपण पाहतो की दुष्यंतने कृष्णाला हाताला खेचून खोलीत आणलेलं असतं आणि मग खोलीत आणून तो आता कृष्णाला विचारत असतो की का वागलीस असं, सांग ना काय मिळालं तुला हे सगळं करून, का केलीस माझ्या स्वप्नांची राख रांगोळी, का केलास माझ्या स्वप्नांचा चुराडा. मी स्वतःहून म्हणत होतो ना नाही US जायला, म्हणत होतो ना स्वतःहून, मग का मला स्वतःहूनच प्रोत्साहन दिलंस, जा दुष्यंत जा जा, का बोललीस जा, का वागलीस खोटं एवढं, काय मिळालं तुला हे सगळं करून. अगं फराळ बनवलंस ना हा माझ्यासाठी मला द्यायला, मी म्हणत होतो ना मी नाही जात तेव्हा तूच सांगितलंस ना जा, वचनातून तू मुक्त केलंस ना गं मला तुझ्या. का खोटं गोड गोड बोललीस तू कृष्णा माझ्याशी, काय मिळालं तुला खोटं वागून, एवढं खोटं बोलून, सांग ना. मला नाही कळत आहे का वागलीस तू इतकं विचित्र. तुला कळतं आहे का, तू आज फक्त माझा पासपोर्ट नाही जाळलास कृष्णा, तू जाळली आहेस ती माझी स्वप्न, तू जाळलं आहेस ते माझं भविष्य, राख रांगोळी केलीस गं कृष्णा तू सगळ्याची. का वागलीस असं. नाही खरं तर चूक तुझी नाही कृष्णा, चूक माझी आहे. हो खरं सांगतोय, तुझी चूक काहीच नाही आहे या सगळ्यात. चूक आहे ना तेवढी सगळी माझी आहे, कारण आजपर्यंत मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला ना त्या सगळ्या लोकांनी मला फक्त फसवलं आहे आणि तरीही मी मूर्खासारखा विश्वास ठेवतो. खरंच चूक माझी आहे. मी लायकीचंच नाही आहे की मी कोणाबरोबर तरी बोलावं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार काय बोलायला आहे तुम्ही हे समजा. मी खरं सांगायलो तुम्हासनी, मी नाही जाळला तुमचा पासपोर्ट, मला जाळून काय घावणार होतं. मी कशापायी खोटं बोलिनो, मी खरंच सांगेल तुम्हासनी माझ्यावर विश्वास नाही नवं. मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी खरोखर नाही जाळला तुमचा पासपोर्ट, शपथ, तुमची शपथ अगदी. त्याबरोबर इकडे आता आढळराव विचार करत असतात की हे सगळं कटकारस्थान सुनबाईंच्या विरोधात रचण्यात आलेलं आहे, यामध्ये बाळजाचा हात नक्की असणार आणि हे सगळं कटकारस्थान खूपच मोठं आहे, तिने खूप सगळं प्लॅनपूर्वक केलेलं आहे. पण आता असं लांब उभं राहून चालणार नाही, आता काहीही करून चक्रव्यूहात उतरण्याची तयारी आम्हाला करावीच लागेल, कारण काहीही झालं तरी मी बाळजाला जिंकू देणार नाही आणि सुनबाईंना या सगळ्यात हरू पण देणार नाही आणि फसू पण देणार नाही, कारण या सगळ्यात सुनबाईंनी अडकता कामा नये. सुनबाईंना या सगळ्यातनं मी निर्दोष बाहेर काढणार म्हणजे काढणार. मग त्यासाठी मला जे काही करावं लागेल ते करण्याची माझी तयारी आहे, पण मी सुनबाईंना ह्या सगळ्यातनं बाहेर काढणारच. बाळजा, तू ना इतकी पाताळ यंत्री बाई आहेस की मलासुद्धा विश्वास पटत नाही आहे की तू इतकं वाईट वागू शकतेस. त्याबरोबर इकडे दुष्यंत कृष्णाचा स्वतःच्या डोक्यावरचा हात खाली ढकलतो आणि उठून उभा राहत कृष्णाला म्हणतो, अगं नको अजून खोटं बोलू, इतकं खोटं बोलायला काहीच कसं वाटत नाही गं तुला, सांग ना. अगं माझ्या आईने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे तुला माझा पासपोर्ट जाळताना. माझी आई खोटं बोलेल का, सांग ना. खोटं बोलते का माझी आई, काय मिळणार आहे माझ्या आईला खोटं बोलून, बोल. काय गरज होती कृष्णा तुला हे सगळं करण्याची ना, मला खरंच कळत नाही आहे. तू प्लीज ऐक कृष्णा, प्लीज तू गप आणि तू इकडनं महत्त्वाचं म्हणजे जा. तू आत्ता ना माझ्यासमोर थांबूच नकोस कृष्णा, प्लीज नको थांबूस, कारण ना माझ्यावरच विश्वास नाही आहे. चुकून माझ्या हातून काय घडून जाईल ना मला काही माहीत नाही आहे, त्यामुळे मी तुला सांगतो आहे की तू इकडनं जा, नजरेसमोरून निघ माझ्या कृष्णा. कृष्णा आता रडत असते. त्यानंतर दुष्यंत रागारागात बाहेर चाललेला असतो, तर कृष्णा त्याच्या मागे, अहो ऐका की दुष्यंत सरकार, अहो थांबा की, असं करत चाललेली असते. इतक्यात आढळराव दुष्यंतच्या खांद्याला हात लावतात आणि त्याला थांबवतात. दुष्यंत म्हणत असतो, हे बघा तुम्ही, त्यावर आढळराव म्हणतात, थांब म्हणजे थांबायचं, समजलं ना. आता मी जे काही सांगणार आहे की नाही ते सगळ्यांनी थांबून ऐकायचं, कळलं ना. आणि पहिलं तर समजा तू ऐकायचं. हे एवढं समजा नुकसान तुझं झालं आहे ना व या समजात जास्ती, मग ते नुकसान कोणामुळं झालं आहे, का झालं आहे हे कळण्याचा पूर्ण अधिकार आहे की तुला. ऐकून घे, तू US जाऊ नये असं आपल्याच घरातल्या एका व्यक्तीला वाटत होतं आणि त्यानेच हे समजा केलं आहे, आणि ती कोण आहे हे मला माहीत आहे. त्याबरोबर मैनावती म्हणते, अहो भाऊजी, मग त्यामध्ये एवढं विचार करून सांगण्यासारखं काय आहे, त्यामध्ये तर कृष्णाचंच नाव असणार ना. नाही म्हणजे कृष्णालाच वाटत होतं दुष्यंतनी फॉरेनला जाऊ नये असं, कारण आठवतं आहे ना मागच्या वेळी दुष्यंत शहरात जात होता तेव्हासुद्धा कृष्णानंच थांबवलं होतं की त्याला. त्यावर मग आढळराव म्हणत असतात, तेव्हाची गोष्ट वेगळी होती धाकल्याबाई, आत्ताची गोष्ट वेगळी आहे, सांगतोय ना मी, मग जरा ऐकून घ्या.
मग अढळराव सांगत असतो की दुष्यंत, अरे कृष्णा, तुझा पासपोर्ट का जाळेल? चोर एका जागी चोरी केल्यावर थांबत नाही, मग कृष्णा तरी का थांबेल? आणि तुला पण हे चांगलं माहिती आहे की कृष्णा कधीच कोणाचा वाईट विचार नाही करू शकत. त्याबरोबर आता बाळजाबाई ही लगेचच अढळरावांना म्हणत असते, हे बघा अढळराव, उगाचच्या उगाच तुमच्या लाडक्या सुनेला पाठीशी घालण्यासाठी खोटं नाटक काही पण माझ्या लेकाला सांगू नका. जे काही खरं असेल ते पटपट बोला. त्याबरोबर अढळराव म्हणत असतात, तुम्ही जरा थांबता का? आणि मग ते दुष्यंतला म्हणतात, दुष्यंत, हे बघ, पूर्ण विचार कर आणि मग मी काय म्हणतोय ते ऐकून घे, कळलं ना? ह्या सगळ्यात कृष्णाचा हात नाही आहे बाळा. त्याबरोबर मैनावती म्हणते, अहो भाऊजी, मग कुणी केलं हे समज? ठावा आहे ना तुम्हासनी, मग सांगा की आम्हाला. त्याबरोबर अढळराव मैनावतीला म्हणतात, सांगायलोय नवं धाकल्याबाई, दम निघा नक्की काय तुम्हाला, थांबा जरा. मग मैनावती गप्प बसते. त्याबरोबर मग अढळराव हे दुष्यंतला सांगू लागतात, तू फॉरेनला जाऊ नये असं आपल्या घरातल्या एका व्यक्तीची इच्छा होती असं आत्ताच मी तुला सांगितले. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आता इकडे बाळजाबाई आणि पूजा दोघीही घाबरलेले असतात. अढळराव स्वतःहून म्हणतात, आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बाळजाबाईंच्या कपाळावर आठ्या पडलेल्या असतात. अढळराव बाळजाबाईंकडे बघतात, पण आता ते बाळजाबाईंचं नाव न घेता स्वतःचं नाव घेतात आणि म्हणतात, मी आहे, म्या जाळला तुझा पासपोर्ट. मला वाटत होतं की तू अमेरिकेला जाऊ नये म्हणून. त्यावर दुष्यंत म्हणतो, अहो पण का केलं हे? त्यावर अढळराव म्हणतात की काय नाही, मला असं वाटत होतं की तू इथे राहावं आणि आपला इथला कारभार सांभाळावा ना, म्हणून वागलो मी हे सगळं. मला तू फॉरेनला जावं असं वाटत नव्हतं. त्यावर दुष्यंत आता अढळरावांची कॉलर पकडतो आणि काय हे सगळं कशासाठी असं विचारतो. त्याबरोबर कृष्णा लगेचच दुष्यंतला पकडते आणि म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, काय करायलायचं तुम्ही हे? दुष्यंत सरकार सोडा त्यासनी, दुष्यंत सरकार सोडा, बा आहेत ते तुमचे. त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे असा असतो का बाप? त्याबरोबर कृष्णा घाबरते. तर आता दुष्यंत म्हणत असतो, बोल ना कृष्णा, असा असतो का कुठला बाप? अरे आपल्या मुलांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारा, मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र झटणारा, प्रत्येक वेळी बाप पाठीशी असला तर पुढे कसली भीती, असा आधार वाटणारा असतो बाप. विचार ना, यांनी कधी तसा आधार दिलाय का मला? विचार, दिली आहे का यांनी मला कधी तशी साथ? नाही दिलेली. मला यांच्याकडून ना काही नकोच होतं, काही अपेक्षासुद्धा नव्हती, पण यांना हे सगळं करायची यार काय गरज होती कृष्णा, सांग ना. त्याबरोबर अढळरावांच्या डोळ्यात पाणी दाटून आलेलं असतं, पण तरीही ते शांतपणे उभे असतात. दुष्यंत म्हणतो, बघ ना, अगं स्वप्न जाळली आहेत यांनी माझी, सगळ्याच वाटोळं करून टाकलं आहे, पण तरीसुद्धा बघ यांच्या डोळ्यात पश्चाताप दिसतोय का तुला? नाही दिसणार, कारण काही फरक पडतच नाही ना गं कृष्णा, यांना काही फरक पडत नाही. तुला माहिती आहे माझ्या आईबरोबर सुद्धा हे असेच वागले, माझ्या आईच्या आयुष्यात सुद्धा यांनी हेच केलं. यांना दुसरं मुळात ना काही येतच नाही. समोरच्याच्या आयुष्याची राख रांगोळी करायची, समोरच्याच्या स्वप्नांचा चुराडा करून टाकायचा, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या यांना जमतं काय? काही जमतं का तुम्हाला दुसरं? की फक्त दुसऱ्याला त्रास कसा द्यायचा, दुसऱ्याला दुःख कसं द्यायचं एवढंच येतं? आईच्या बाबतीत वागलात तर वागलात, वरनं माझ्या बाबतीतही मला कळत नाही आहे की तुम्ही इतकं क्रूर कसं वागू शकता. कृष्णा, आय एम रिअली सॉरी, खरंच एक्स्ट्रीमली सॉरी यार. मी यांच्यामुळे उगाचच्या उगाच तुला दोष दिला, मी यांच्यामुळे तुला बडबडलो, यांचा राग मी तुझ्यावर काढला. खरंच सॉरी, माझं चुकलं. तू एवढं मला समजावत होतीस पण मी नाही ऐकलं, सॉरी. एवढं बोलून दुष्यंत हा तिकडनं रागारागात बाहेर निघून जातो. त्याबरोबर त्या ठिकाणी लगेचच मैनावती, जयकांत आणि गणपत हे तिघंसुद्धा निघून जातात. पूजासुद्धा तिच्या खोलीत जाते. बाळजाबाई लगेचच आता कृष्णा आणि अढळरावांच्या समोर येऊन उभ्या राहतात आणि म्हणत असतात, काय केलं ते? ह्या तुमच्या लाडक्या सुनाला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या लेकाच्या नजरेत स्वतःची इज्जत शून्य करून घेतलीत की नाही? काय मिळालं काय तुम्हाला हे समज करून सांगा की? एवढं बोलून बाळजाबाई ह्यासुद्धा तिकडनं निघून जातात. त्याबरोबर कृष्णा ही दुष्यंतला, का तुम्ही हे सगळं सांगितलं आबा? तुम्ही काय बी केलेलं नाही, मला ठाव आहे, मग तरी बी तुम्ही समद नाव स्वतःचं का घेतलं? असं आता कृष्णा ही अढळरावांना विचारते. त्यावर अढळराव कृष्णाला म्हणतात, कृष्णे, मला सांग, तू दुष्यंतला बाळजाचं नाव सांगू शकली असतीस का? दुष्यंतला वाईट वाटेल म्हणून तू त्याच्यापासून बाळजाचं नाव लपवलंच असतंस ना. त्याबरोबर इकडे पूजाला खूप आनंद झालेला असतो. अगदी तिचा आनंद गगनात मावणार नाही इतका असतो. पूजा म्हणत असते, मी खूप हॅपी आहे. वाव,
फायनली मी डीला US ला जाण्यापासून थांबवू शकलेली आहे. आता डी कुठेही जाणार नाही आहे. आता डी फक्त इथे राहणार आहे, फक्त इथे माझ्याबरोबर. येस, शाबास पूजा, शाबास. तू काय करशील ना, तुझ्या वागण्याला तोड नाही आणि तुझ्या डोक्यालासुद्धा तोड नाही. इतक्यात त्या ठिकाणी आता बाळजाबाई येतात आणि बाळजाबाई पूजाला गरकन फिरवतात आणि म्हणत असतात, काय गं पूजा, तुला सांगितलं होतं ना मी, नसता आगाऊपणा करू नको म्हणून. दुष्यंत फॉरेनला जाईपर्यंत मला घरात कसलाच तमाशा नको आहे म्हणून. मग तरीसुद्धा तुला काय गरज होती तो सगळा आगाऊपणा करायची? तुला कोणी सांगितलं होतं स्वतःचं डोकं वापरायला? का वागलीस असं? त्याबरोबर पूजा म्हणत असते, ओ हॅलो, तुम्ही का मला सांगता एवढं? आणि चिल बाळजाबाई, चिल. मला तुम्हाला फक्त हेच दाखवून द्यायचं होतं की पूजाने ठरवलं तर पूजा काहीही करू शकते. त्याबरोबर मग बाळजाबाई पूजाचा गळा आवळतात आणि आता तिला भिंतीजवळ टेकवतात. आता पूजा ही काय करताय असं करत असते, तर बाळजाबाई केल्या पूजाला सोडत नसते. तर पूजा म्हणत असते, सोडा मला, सोडा. आता जास्त श्वास कोंडल्यावर मग बाळजाबाई पूजाला सोडतात आणि म्हणत असतात, कळलं नवं, आम्ही काय करू शकतो ते. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुला कारखान्याच्या भट्टीत टाकली ना तर तुझी राख पण गावायची नाही. त्यामुळं आमच्याशी वागताना आणि बोलताना समजुतीनं आणि समजदारीनंच बोलायचं. तुझा जो काही तोरा आहे का नाही, तो बाकीच्यानं दावायचा, आम्हाला नाही. कळलं ना? त्याबरोबर मग मात्र आता पूजा गप्प राहते, तर बाळजाबाई तिकडनं निघून जातात. तर इकडे कृष्णा ही आढळरावांना म्हणत असते, थोरले सरकार, काय म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही, दुष्यंत सरकार तुमच्यावर एवढे नाराज काय? नाही म्हणजे असं कधीतरी काहीतरी घडलं असेलच की. आणि आता तुमच्या दोघांमध्ये आलेल्या दरीचं काय? त्यावर आढळराव म्हणतात की कृष्णे शांत हो पहिल्यांदा, तू किती प्रश्न विचारायलास? तू काय म्हणलीस आमच्या दोघांमध्ये आलेल्या दरीचं काय? अगं कृष्णा, आता ती दरी खूप खोल झाली आहे बाई. आता दरी नाही, दरड आहे, अख्खीच्या अख्खी दरड. आणि आमचं दोघांचं काय? आमच्या दोघांमधलं आता अंतर खूप वाढत चाललं आहे बाळा. ते तर संपणार नाहीच एवढ्या सहजासहज. पण तुला एक गोष्ट माहिती आहे, दुष्यंतनं आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलं, आणि ते म्हणजे स्वतःची आई तिला सोडून कुणावर तरी दुसऱ्यावर म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. मग मला सांग, दुष्यंतचा तुझ्यावरती एवढा विश्वास असताना मी असा बरा त्या बाळजाबाईला त्याच्या त्या विश्वासाला तडा जाऊ देणार होतो? कृष्णा म्हणते, बा, तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं तर उत्तर दिलं, पण तुम्ही माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. मला तुम्ही सांगा की असं काय घडलं आहे की ज्यामुळं दुष्यंत सरकार तुमच्यावरती एवढे नाराज असतात? सांगा की बा, काय झालं आहे? त्यावर आढळराव कृष्णाला म्हणतात, नाही जाऊ दे तो विषय, लई मोठी कहाणी आहे, कधीतरी नंतरच्याला सांगेल. त्यावर कृष्णा म्हणते, बा असं नका करू, तुम्ही उत्तर द्यायला टाळाटाळ करायला हे मला कळणार नाही असं वाटायलं का तुम्हाला? सांगा की, तुम्ही लेख म्हणता ना मला, मग तुमच्या लेखीला तुम्ही समजा सांगणार नाही होय? त्याबरोबर मग आढळराव म्हणत असतात, कृष्णे आता तुला फक्त एवढंच सांगतो की माझा जो भूतकाळ आहे की नाही, तो लई म्हणजे लई काळ आहे. खरंच त्याचा जर दगड मारला तर फक्त चिखल उडणार आणि गाळवरती येणार, त्या उपर त्यात काही बी नाही घडू शकत. आणि हे बाळजाई की नाही, ही लई आतल्या गाठीची आणि पोचलेली बाई आहे. हिनं काय केलं, माझ्या त्या भूतकाळाचा फायदा करून घेतला आहे आणि आता तिनं मस्त मला समजातनं बाजूला काढलं. मला मात्र प्रत्येक वेळी मग गप्प राहावं लागलं, कारण माझा तो भूतकाळ, मला प्रत्येक वेळी तिचं सगळं बोलणं सहन करून घ्यावं लागलं. मी गप्प बसून एवढे दिवस सगळं कळत असूनही काही न कळल्यासारखं वागत होतो, कारण मला परिस्थिती बदलणारी काहीतरी संधी हवी होती. पण तुझ्या रूपानेच मला ती संधी घावल्या असं मला वाटायले. कृष्णे, तू जेव्हापासून या घरात आल्यास की नाही तेव्हापासून माझी आशा बदलली आहे गं. तेव्हापासून मी ठरवलं आहे की आता माझा भूतकाळ जरी काळा असला की नाही तरी माझ्या घरातल्या माणसांचं भविष्य, माझ्या गावाचं भविष्य, माझ्या लेकाचं भविष्य समजा कसं पांढरं फटफटीत असलं पाहिजे, लख्ख. आणि त्या सगळ्याच्या अडथळ्यात, त्या सगळ्याच्या वाटत जो कोणी आडवा येईल का नाही काटा, तो काटा मला नडला पाहिजे. आणि कृष्णे, तू काही बी काळजी करू नको. आता त्या बाळजाचा वाईटपणा ह्यात कृष्णा नावाच्या चांगल्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचणार नाही, ही जबाबदारी माझी. म्या सबूत दिला आहे आता हे स्वतःला की म्या कायम असणार तुझ्याबरोबर. आणि तुला बी सबूत देतो कृष्णे, म्या तुझ्याबरोबर कायम आहे. फक्त एक गोष्ट तू ध्यानात ठेवायची, तुला काय बी झालं तरी हार मानायची नाही आहे. तुला त्या बाळजाला हरवायचं आहे, दुष्यंतसमोर तिचा खरा चेहरा आणायचा आहे. तुला हे समद घर पुण्यांदा एकदा व्यवस्थित करायचं आहे कृष्ण.
जेव्हा तुला बघितलं की नाही तेव्हाच मला वाटलं की ह्या घरातलं समद फकस्त कोणी जर दुरुस्त करू शकत असेल की नाही तर ती तू आहेस पोरी. आणि मला माहिती आहे तू माझा विश्वास सार्थकी लावशील. त्यावर कृष्णा ही भरल्या डोळ्याने आढळरावांकडे बघतच राहते. त्याबरोबर इकडे बिचारा एकटाच दुष्यंत रस्त्याने चाललेला असतो. आता रस्त्याने चालत 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 तो लांब जंगलात पोहोचलेला असतो. आता चुकून त्याचा धक्का एका माणसाला लागतो. दुष्यंत लगेचच मागे वळतो आणि त्या माणसाला सॉरी असं म्हणतो. तो माणूस काही हरकत नाही ठीक आहे एवढं बोलून तिकडनं निघतो. त्यानंतर मग दुष्यंत हा आणखीन पुढे चालत जातो. त्याला एक मोठा झाडाचा पार दिसतो. दुष्यंत त्या पारावर बसतो आणि मग त्याला घडलेला प्रसंग आठवू लागतो. त्याला आठवतं की पासपोर्ट जळाल्याचं कळता क्षणी त्याने कृष्णावर शंका घेतली आणि कृष्णा तू हे सगळं का केलं, तुला हे सगळं करून काय मिळालं, कशासाठी वागलीस हे सगळं, तू माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस, तू माझ्या इच्छा आकांक्षांची राख रांगोळी केलीस, तुला हे सगळं करायची काय गरज होती, तू जर US ला जाऊ नको बोलली असतीस तर मी गेलो नसतो, तुला हे सगळं करून काय मिळालं वगैरे सो अँड सो तो कृष्णाला म्हणाला. कृष्णाने त्याला सांगितलं दुष्यंत सरकार मी तुमची शपथ घेऊन सांगतो की मी काय बी नाही केलेलं, मी खरं बोलायलो आहे. पण त्यावेळीसुद्धा दुष्यंतने कृष्णावर विश्वास नाही ठेवला. उलट त्याने तिच्यावर अविश्वासच दाखवला आणि तिला म्हणाला की कृष्णा हे बघ मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे आता प्लीज. तर आता इकडे कृष्णा रडत असते, दुसऱ्या बाजूला दुष्यंत असतो. दुष्यंतसुद्धा विचार करत असतो घडलेल्या प्रसंगाचा. त्यांना आढळरावांचा राग येत असतो. त्याला वाटत असतं की काय गरज होती त्यांना हे सगळं वागायची, त्यांच्यामुळे माझं केवढं मोठं नुकसान झालेलं आहे. पण आता शांत बसण्यावाचून दुष्यंतकडे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नसतो. त्याबरोबर कृष्णा हे स्वयंपाकघरात स्वतःचे दोन्ही पोळलेले हात बघत असते. तर दुसरीकडे बाळजाबाई ही आढळरावांना सांगत असते की एका दगडात मी 2 पाखरं मारली, एक म्हणजे तुमची चांगली जिरवली आणि दुसऱ्या बाजूला ती कृष्णी तिची तर चांगलीच जिरवली. काय बरोबर ना. त्याबरोबर आढळराव हे गप्प राहतात आणि ते आता बाळजाबाईला काय उत्तर देत नाही. त्यानंतर दुष्यंत हा घरी आल्यावर कृष्णाच्या हातावरती व्यवस्थित मलम वगैरे लावून फुंकर वगैरे घालून देतो आणि तो कृष्णाला म्हणत असतो कृष्णा आय एम रिअली व्हेरी सॉरी यार, सकाळी उगाच माझा सगळा राग तुझ्यावरती निघाला. तुझी तर या सगळ्यामध्ये काही चूकही नव्हती, तू काही केलंही नव्हतंस, तरीही मी तुझ्यावर ओरडलो, तुला एवढं बोललो, सुनावलं. त्यावर कृष्णा म्हणत असते की दुष्यंत सरकार असू द्या काही हरकत नाही ठीक आहे. त्यानंतर दुष्यंत बाळजाबाईंकडे आलेला असतो आणि तो आता बाळजाबाईंना म्हणत असतो की आई अगं बरं झालं तू मला लक्षात आणून दिलंस, नवीन वर्षाची नवीन सुरुवात होती आहे, मला कृष्णासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे, कृष्णाला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात की मग काय देणार आहेस तू तिला. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो ते बघूया आता बघतो. आणि मग आता दुष्यंत म्हणतो बरं चल आई आता मी निघतो, मला तयारीला लागायचं आहे. त्यावर बाळजाबाई हसतच दुष्यंतला तिकडनं बाय करतात. दुष्यंत तिकडनं निघतो आणि आता कृष्णासाठी काय करायचं याच्या विचारात तो मग्न होऊन जातो. बाळजाबाई विचार करतात की दुष्यंत काही झालं तरी त्या कृष्णासाठी मी तुला काही एक करू नाही देणार. त्यानंतर कृष्णाने बाळजाबाईंना ओपन चॅलेंज केलेलं असतं की नवीन वर्ष सुरू होईल तेव्हा होईल, नवीन वर्षाच्या 12 फटाकड्या वाजतील तेव्हा वाजतील, पण तुमचा खोटारडेपणा आज मी दुष्यंत सरकारांमोरं आणणार म्हणजे आणणारच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.